बोल प्राजू. हो हो येते येते. सती लक्ष्मी करवते सरस्वती करमुली गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्र वसनी देवी पर्वत भूमंडलम विष्णु पत्नी नमोस्तुते पादस्पर्श क्षमस्व. एक्सक्यूज मी सर. हा बोला. मला ना लायसन काढायचंय. तुम्हाला गाडी चालवता येते का? नाही म्हणजे शिकते मी आता. 8 दिवसांनी तुमची परीक्षा असेल. इथे येऊन तुम्हाला गाडी चालवून दाखवायला लागेल. बर. हे बुकलेट घ्या. यात वाहतुकीचे सगळे नियम लिहिलेले आहेत. यात सगळे सिम्बॉल आणि बोर्ड लागतात ना रस्त्यावर, त्याचा काय अर्थ आहे ते दिलेलं आहे. ते नीट पाठ करून या. बर. नुसतं बरं नाही, हा फॉर्म भरा. फॉर्म भरून काउंटर नंबर 5 वर द्या. तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट मिळेल आणि गाडी चालवून दाखवायची आणि लायसन घेऊन जायचं. ओके सर. अहो ताई सावकाश. बसा बसा. चालेल ना? चालेल ना, बसा ना इकडे. आरामात बसून फॉर्म भरा. तुमचं नाव सांगा. ॲडव्होकेट विद्युत म्हात्रे. त्यांना माझं नाव सांगा, तुमचं काम होऊन जाईल. ठीक, ओके. हा एक गाडीचा नंबर आहे. ही गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे ते जरा बघा. म्हणजे फर्स्ट ओनर, सेकंड ओनर सगळे डिटेल्स काढा. हा बोल शिल्पी. आपण घर बघायला जाणार आहोत आजच, लगेच. अगं पण आजच का? प्रश्न विचारू नकोस आता. आजच जायचंय. मी हाफ डे घेते. तू तिकडे साईटवर पोहोच. ठीक आहे? बरं ठीक आहे. तुम्हाला पत्ता पाठव, मी पोहोचतो. नाव सांगा तुमचं. बस पूर्ण दिवसाची सुट्टी घ्यायची ना ग. तर विश्रांती नाही घेतली तर तू बरी कशी होणार आहेस? अगं सुट्टी कशी देतील ते? अर्ध्या दिवसात टार्गेट कंप्लीट करायचं होतं, म्हणून एवढं काम करावं लागलं. ए पण मला एक सांग की ऑर्डर नुसार आता 2,500 रुपये हवे ना, मग 2,000 रुपयेच कसं काय? विसरलीस प्राजू? अगं गाडीचे पैसे नाही का कट झाले? अरे हा, खरंच विसरले मी. मला ना आता 8 दिवसात ना गाडी शिकावी लागेल. मग लायसन्स मिळेल. तोपर्यंत तरी आधी बरी हो, मग गाडी शिकू. अगं बरीच आहे ग मी. आपण ना उद्या गाडी शिकू. बरं ठीक आहे. मग उद्या 4:45. डन. बरी आहे म्हणे.
अरे बापरे चहा. मयू एक काम कर ना, आजीला चहा नेऊन दे ना. दे. मी आले थांब. सर सॉरी, म्हणजे काय झालं ना, तो मुलगा समोर आला ना, त्यामुळे मला काही सुचलंच नाही. ठीक आहे, चालतं, होतं असतं. मी नापास तर नाही ना होणार. मी पुन्हा एकदा गाडी चालवून दाखवू का प्लीज? नाही नाही मॅडम, इथे खूप गर्दी आहे, बऱ्याच लोकांची टेस्ट बाकी आहे. नंबर एकदाच मिळतो. म्हणजे मला लायसन नाही मिळणार? हो मॅडम, वाहतुकीचे नियम पाळणं जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं असतं रस्त्यावर एखाद्याचा जीव वाचवणं. या 8 आकड्यामध्ये लोक गाडी चालून दाखवतात, पण रस्त्यावर कुत्रा, मांजर, उंदीर आडवा आला की ऍक्सिडेंट करतात. त्या पोराला तुम्ही वाचवलं, तेवढं तुम्हाला सुचलं गाडी चालवताना, म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येते. म्हणजे अशूला लायसन्स मिळणार? म्हणजे आई पास झाली? हो, 100% पास झाले आहेत. माझी ना काळ्या रंगाची गाडी इथे पार्क केलेली होती, म्हणजे कालपर्यंत इथेच होती. तुम्ही बघितलीये का? मॅडम, ती गाडी तुमची होती? हो. अहो, रात्रीच ती गाडी चोरीला गेली. चोरीला गेली? हो, अहो सकाळपासून तेच तर सगळं झंझट चालू आहे. अशू काय झालं? प्राजू, अगं ते म्हणतायत माझी गाडी चोरीला गेलीये. काय? अहो दादा, या काय म्हणतात गाडी चोरीला गेली? अशी कशी गाडी गेली? कोणी नेली? हो मॅडम, आता चोर काय स्वतःच्या नावाची पाटी लावून फिरतो का? हा पण मॅडम, एक आहे, 2 दिवस झाले एक माणूस ना सारखा सारखा तुमच्या गाडीच्या अवतीभोवती फिरत होता. अहो, मग तुम्ही बघत बसलेलात का? अहो, तुम्ही काही बोलला का नाही त्याला? काय तुम्ही काय करत काय होता? हो मॅडम, पण प्रत्येक माणूस चोरी करत असेल असं कसं आम्ही ओळखणार? आणि तो माणूस चांगल्या घराण्यातला वाटत होता. मॅडम मॅडम हा माझा दोस्त. ए बंड्या, इकडे रे. याचा दुधाचा धंदा आहे मॅडम, आणि पेपर लाईन पण हा करतो. काल रात्री त्या माणसाला गाडी घेऊन जाताना यानेच मॅडम पाहिलं. हो, कमाल आहे, तुमच्या समोर त्यानं गाडी नेली आणि तुम्ही त्याला काही बोलला पण नाही? मॅडम, पण गाडी घेऊन जाणारा स्वतःची गाडी घेऊन जातोय की चोरी करतोय हे आम्हाला कळणार कसं? आणि मॅडम, इथे जो गाड्या सांभाळणारा आहे ना, त्याला मी जेव्हा सांगितलं त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ती गाडी चोरीला गेली म्हणून. पण मग होता कोण तो? हो प्राजू, ऐक ना. काय ग? मला काय वाटतं माहितीये ना, आज जाण्या अगोदर ना आपण एकदा विद्युतला ना फोन करायला पाहिजे. तो बरोबर असेल तर जरा. अगं पण मग त्याला सगळं सांगावं लागेल. हे बघ, त्याला जर मी नाही सांगितलं ना तरी तो चिडेल. त्याच्यापेक्षा सांगते. नाही नको, तू म्हणतेस तर जाऊ देत. ऐक ना, तुझ्या मनात आलंय ना, मग करून टाक त्याला फोन. बर. हा बोल ताई. विद्युत, तू कामात आहेस का रे? हो, जरा कामात आहे. काय झालं? काही नाही, माझं ना एक काम होतं. आपण नंतर बोलत तर नाही का चालणार? काही अर्जंट आहे का? नाही नाही नाही, अर्जंट नाहीये. तू तुझं काम कर, मी तुला नंतर फोन करते. हा, ओके. अगं तो कोणत्या तरी कामात आहे. जाऊ दे, आपण आज जाऊया. हा, काळा रंग होता सर. आमची गाडी लवकरात लवकर मिळेल ना, म्हणजे चोर पकडला जाईल ना. हो, एक एक पैसे जोडून तिनं गाडी घेतली. हो मॅडम, फक्त तुमचीच गाडी चोरीला गेली असं नाहीये. आपल्या भागामध्ये एक टोळी अशी आहे की अशा गाड्या उचलण्याचं काम करते असं दिसण्यात आलेलं आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये ही 4थी कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे. आम्ही युद्ध पातळीवर या टोळीला पकडण्याचा प्रयत्न करतोय.
मॅडम तुम्हाला या माणसाबद्दल अजून काय माहिती आहे का? नाही म्हणजे ना एका दूधवाल्यानं आणि पेपरवाल्यानं पाहिलंय त्याला. आम्हाला काहीच माहित नाहीये. बर इन्स्पेक्टर, माझी ना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर या चोराला पकडा. अहो खूप कष्ट करून पैसे कमावलेत आणि मी ही गाडी घेतलीय. या गाडीवर अजून मी बसले सुद्धा नाही आणि ती चोरीला गेली. आम्ही सध्या खूप वेगळ्या परिस्थितीतनं जातोय. तेव्हा तुम्ही जर मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. आमची पूर्ण टीम या केसवर काम करत आहे. बाकीच्या लोकॅलिटीज मधून सुद्धा आम्ही माहिती काढतोय आणि जे काय आम्हाला समजेल ते तुम्हाला नक्कीच आम्ही कळवू. तुझे हे तोडे माझ्याकडे कसे आले सांग. अगं का गप्प उभी आहेस? सांग ना, तुझे तोडे त्याच्याकडे कसे आले? विद्युत प्लीज आता इथे नको. हं? गहाण ठेवले होते हिने. काय तोडे गहाण ठेवले होते? कशासाठी विचारा, तुमच्या मुलाला विचारा. काय श्रेयस वाघमारे, सांगा तुमच्या आई वडिलांना तुमच्या बायकोने तिचे दागिने का गहाण ठेवले सांग. हे सगळं काय चाललंय दादा? प्लीज काहीतरी सांग. याला याचा बंगला बांधण्यासाठी जमीन घेता यावी म्हणून माझ्या बहिणीने तिच्या माहेरून मिळालेली एकमेव गोष्ट गहाण ठेवली. ती स्वार्थी माणूस आहेस रे तू श्रेयस. एक मिनिट, मी नाही सांगितलं तुझ्या बहिणीला की जाऊन हे गहाण ठेव. अरे मान्य आहे ना, पण गहाण ठेवल्यावर तुला सांगितलं होतं ना, तेव्हा पैसे परत करू शकला असतास. तू म्हणू शकला असतास ना की घर नको बांधूया, जमीन नको घेऊया. अरे कमावले असतेस पैसे आणि मग बांधला असता तुझा बंगला, काय बिघडलं असतं. पण नाही, बायकोने मला विचारून कुठे ठेवलेत दागिने गहाण, असा तुझा ऍटिट्यूड आहे. अरे तिला तर बिचारीला एवढं पण कळत नाही रे की आजपर्यंत तू एकदाही आपलं घर म्हणाला नाहीस. सतत माझं घर, माझा बंगला, माझी जमीन, माझे पैसे, माझं 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 आणि फक्त माझं, बस. तिच्या भावनांची जराही कदर नाही का रे तुला? घेतलेस ना पैसे, वापरलेस ना, मग निदान जे काही झालं त्यासाठी तिला जबाबदार ठरवू नकोस ना. प्रत्येक गोष्टीसाठी तिला दोष देताना तुला काहीच वाटत नाही का रे? माझ्या आजीने मरताना सांगितलं होतं हे थोडं अश्विनीला द्या म्हणून, आणि श्रेयस हाय ना, हा फक्त दागिना नाहीये, ही आठवण आहे. आणि आठवणींची ना किंमत नाही केली जात. आणि माझ्या बहिणीने तिची एकमेव आठवण गहाण ठेवली आणि 5 लाख रुपये आणून कोणाला दिले? तिच्या नवऱ्याला. मला नाही थांबायचं इथे. हे तोडे गहाण ठेवून तू जेवढे पैसे आणले होतेस ना पांचा काकांकडून, ते सगळे पैसे मी त्यांना दिलेत. त्यानंतर प्लीज असं करू नकोस. तुझ्यापेक्षा लहान असला ना तरी तुझा भाऊ अजून जिवंत आहे ग, आणि आपल्यावर अजून तेवढी वेळ आलेली नाहीये. विद्युत उज्ज्वला, आपल्या मुलांपुढे आज खुजा झालोय का?
अजून किती विचार करणार आहे सगळं. चल घरी चल आणि चेंज करून आधी कामाला जा. आणि तू फोन सुरू केलास का? नाही. राजू, अगं मला ना कामावर जायची इच्छाच नाहीये. आशू, काल घरात जे घडलं त्याचा विचार करतेस का? आणि गाडीचा सुद्धा. अजून पोलिसांकडनं काहीच कळलं नाहीये गाडीबद्दल. अगं आशू, ते त्यांचं काम करतायत. तू कामाला गेली नाहीस तर कसं चालणार आहे? आणि जे श्रेयस करतो तेच तू करणार आहेस का? अगं आशू, मग तू आणि मयूनं कोणाकडे बघायचं? राजू, अगं विद्युतने त्याच्या घरासाठी ठेवलेले पैसे ते त्याने माझ्या तोड्यांसाठी तो वापरले. त्याचा निर्णय होता. आणि तू त्याचा विचार का करतेस? अशू, सगळं नीट होणार आहे. तू काहीच काळजी करू नकोस. तुला गाडी मिळणार आहे. अगं मार्केटमध्ये काही घडतच नाही. ना वर जात आहे मार्केट, ना खाली येत आहे. काय अर्थ नाही. थोडक्यात काय, आपल्या आयुष्यासारखं जिथल्या तिथे थांबलेलं. घरात आहेत ती कामं काही कमी आहेत? त्यात आता हा पाण्याचा प्रॉब्लेम. अहो, सेक्रेटरीशी जरा बोला ना. दर आठवड्याला आहे हा प्रॉब्लेम. बोलतो त्यांच्याशी, बघू. श्रेयस वाघमारे. कोण तुम्ही? पप्पू कापरे. अगं, तुम्ही दोघं अक्काच्या कडेवर बसून माझ्याकडे यायचात ना, तेव्हापासून बघतोय मी तुम्हाला. त्या दिवशी विद्युत माझ्याकडे आला आणि मला राहवलंच नाही ग. अश्विनी बाळा, मला माफ कर. तुला दिलेलं वचन मी पाळू शकलो नाही. काका, विद्युतने पूर्ण 5 लाख रुपये दिले का? नाही, 4 लाख रुपये. उरलेले 1 लाख रुपये तो द्यायला आज तुम्ही दोघं बोला, मी आलोच. काल जे काही झालं त्यासाठी सॉरी. पैसे कुठून आणलेस? साठवले होते घरासाठी ना? विद्युत, अरे काय गरज होती? गरज होती ताई, तुझ्यासाठी. अरे या पैशांवर शिल्पीचा अधिकार आहे. तिला नवीन घर घ्यायचंय. एक घर तोडून दुसरं घर बनवायचंय तिला. ताई, तू जे केलंस ना, ती तुझी गरज होती. आणि तिला जे करायचंय ना, ती तिची हौस आहे. हौस वाट बघू शकते, गरज नाही. विद्युत, प्लीज नको बोलत. नाही, हे जे काही आहे ना, मला पटत नाही. खर तर मी तुझ्या पाठीशी मोठ्या बहिणीसारखं उभं राहिलं पाहिजे. इथे तर तूच माझ्या पाठीशी मोठ्या बाप्पासारखं उभं राहिलंस. हे सगळं शिल्पीला माहिती? तू बोललास तिच्याशी? नाही, आता पुढचे 4-5 दिवस ती माझे फोन उचलणार नाही, मला भेटणार नाही. म्हणून मी तिला फोनच नाही केला. विद्युत, मी तुझे पैसे परत करेन. कधी, कुठे, कसे करेन माहित नाही, पण नक्की करेन. पैसे तर मी घेणारच आहे. ते तोडे का तुला गिफ्ट नाही दिले? इतकं प्रेम नाही माझं तुझ्यावर. हा, गाडी चोरण्यासाठी डुप्लिकेट चावीचा वापर करतात किंवा स्टेअरिंग लॉक सुद्धा तोडतात. त्याच्यामुळे बघणाऱ्याला संशय अजिबात येत नाही. गाडी आपल्याच मालकीची आहे या थाटात ते घेऊन जातात. फक्त एका फ्रेम मध्ये चेहरा दिसतोय, क्लिअर चेहरा कुठेही दिसला नाहीये.
आणि इतकं जरी दिसलं तरी त्याला पकडणं कठीण नाहीये. याची हाईट बॉडी पर्सनॅलिटी बघता हा 4 चौघात ओळखू येण्यासारखा आहे आणि पुढच्या 48 तासात हा आमच्या कस्टडीत असेल. तुम्ही लकी आहात मॅडम, फक्त तुमचीच गाडी अशा ठिकाणी होती जिथे हवा त्या ठिकाणी कॅमेरा होता. हा माणूस आमच्या डेटाबेसमध्ये नाहीये. बहुतेक पप्पू कापरेच्या गँगमध्ये नवीन दाखल झालेला आहे. हा हातात आला तर पप्पूला आमच्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. कदम, एक काम करा, याची प्रिंट काढा आणि आपल्या सगळ्या पोलीस चौकी आणि महत्वाच्या ठिकाणी पोहोचवा. लगेच करतो सर. हा माणूस आपल्याला लवकरात लवकर सापडला पाहिजे. नाही, मला माझी गाडी नकोय. काय? मी माझी कंप्लेंट मागे घेते, तुम्ही चोराला पकडणं थांबवा. पण का? सॉरी अगं अशू, ट्रॅफिक खूप होतं त्यामुळे उशीर झाला. राजू चल, आपलं काम झालंय. काम झालंय? म्हणजे चोर सापडला? म्हणजे तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये कळलं का कोण आहे चोर? ते कोण आहे चोर? तुम्ही ओळखलत का त्याला? ओळखायला वेळ नाही लागणार, पण या मॅडम म्हणतात की मला कंप्लेंट परत घ्यायची आहे. कंप्लेंट मागे घ्यायची? अशू काय झालं? राजू चल इथून, मला माझी गाडी नकोय. अगं अशू. मॅडम, हा माणूस आमच्या हातात आहे आणि जवळजवळ चोर सापडलेलाच आहे. केस क्लोज होण्याच्या मार्गावर आहे आणि तुम्ही म्हणता केस बंद करा. अशू अगं असं अचानक काय झालं? काही नाही राजू, तू चल. मॅडम एक मिनिट. अहो तुम्ही तरी सांगा की नक्की काय झालंय? यांनी स्वतःहून दुपारी फोन केला, स्वतःहून आल्या आणि फुटेज बघितलं आणि बॅकफूटला गेल्या. हे बघा. क्लिअर पिक्चर नसलं तरी चोर चोरी करताना स्पष्ट दिसतोय. अशू राजू आलेच. अशू अगं तुझी गाडी तर मला ना काहीच कळत नाहीये प्राजू. अशू अगं तो श्रेयस होता. म्हणजे श्रेयस आणि चोरी? हो, यांनी चोरी केली चक्क. पोलिसांना कळलं तर? नाही 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 नाही, असं काहीच होणार नाहीये, कारण सीसीटीव्ही मध्ये चेहरा काहीच क्लिअर दिसत नाहीये. आपल्याला कळलं की तो श्रेयस आहे, पण पोलिसांना काहीच कळलेलं नाहीये. अगं हो, पण त्यांना समजेल तेव्हा. आशू ऐक, आपण आहे ना इथनं निघूया आधी, पोलिसांना संशय येऊ शकतो. हा तू चल इथनं, चल. फक्त एका फ्रेम मध्ये चेहरा दिसतोय, क्लिअर चेहरा कुठेही दिसला नाहीये. आणि इतकं जरी दिसलं तरी त्याला पकडणं कठीण नाहीये. याची हाईट बॉडी पर्सनॅलिटी बघता हा 4 चौघात ओळखू येण्यासारखा आहे आणि पुढच्या 48 तासात हा आमच्या कस्टडीत असेल. अगं आई, दूध ओतू गेलं असतं. काय झालं आई? हा काही नाही आई. अगं नाही काही नाही. वहिनी कॉफी आण ग जरा प्लीज. शिल्पी आली वाटतं. तू एक काम कर, मी आई बाबांसाठी चहा देते, तो नेऊन दे. मी शिल्पीसाठी कॉफी आणते. झोप लागत नाही मला, म्हणून म्हटलं जरा खाली फेरफटका मारून येतो. बाबा हो, पण आता केवढा उशीर झालाय. अश्विनी, मला मोकळा श्वास घ्यावासा वाटतं. मग म्हटलं जरा मोकळ्या हवेत फिरून यावं. बाबा त्या पिशवीत काय?
काही नाही, शॉल. थंडी खूप पडायला लागली ना बाहेर हल्ली, म्हटलं असावं. अहो बाबा, बाहेर एवढी थंडी आहे म्हणूनच सांगते, नका जाऊ एवढ्या रात्री. मी नाही काम करते, तुम्हाला हळदीचं गरम दूध देते. नको नको. अहो बाबा, बरं वाटेल आणि शांत झोपही लागेल तुम्हाला. हा, पण तू का जागी झोपली का नाहीस? मला नाही येते झोप. हा, तू पण गरम दूध घे हळदीचं, तुला झोप येईल. हो, मी दूध तापत ठेवते, तुम्ही या. आलोच आलोच. आज तर कसा बसा वाचलो, पण आता खबरदारी घ्यायला हवी. मी काय करतो हे घरात कुणालाही कळता कामा नये. तू मामीला रडवलंस. संजू, उगाच आगाऊपणा करून बोलू नकोस हा. पण मम्मी, आपण दुसऱ्यांच्या वस्तू घ्यायच्या नसतात ना, मग तू त्या बँगल्स का घेतल्यात? त्या मामीच्या आहेत. तू तिला रिटर्न कर, नाही तर मी तुझ्या जवळ नाही झोपणार. चला आई बाय. संजू टाटा, गोड आहेस रे तू डप्पा. काय म्हणालास तू? मी म्हणालो की तू ते बँगल्स मामीला रिटर्न कर, नाही तर मी तुझ्या जवळ झोपणार नाही. ऐकलास का वहिनी, काय म्हणाला संजू? छान हा. सगळ्या घरातल्यांना माझ्या विरुद्ध उभं कर. माझा नवरा सुद्धा माझ्या बाजूने उभा नाहीये, आणि आता तर माझ्या मुलाचे पण कान भरतीयस तू माझ्या विरुद्ध. मस्त. मामीने काही नाही सांगितलंय मला. ए गप्पा बस. एक शब्द पुढे बोलू नकोस हा, आणि बोललास तर एक असा धपाडा लावीन ना. वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलापासून लांब राहायचं, नाहीतर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. चला रे, चला उठा. मामी बाय. चल. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याची लिस्ट मिळाली आहे मला, आणि मी ती वाचली आहे. लवकरच याच्यावर विचार केला जाईल. तुम्हाला आणखीन काय बोलायचंय याच्या व्यतिरिक्त? येस स्वाती. मॅडम, कंपनीच्या काही नियमांचा कस्टमरला फायदा होतो, पण आम्हाला तोटा. जसं? मॅडम, चांगली सर्व्हिस देऊन सुद्धा कस्टमर आम्हाला फक्त 1 आणि 2 स्टार देतात. बऱ्याचदा फ्री सर्व्हिस मिळावी म्हणून ह्या बायका चुकीचे रेटिंग देतात. आम्हाला वाईट रेटिंग दिल्यावर कंपनींनी यांना फ्री सर्व्हिस देणं बंद केलं पाहिजे. मी बोलेन या विषयावर सरांशी. अँड मॅम, जे आम्हाला सिन्सिअरली रेटिंग देतात त्या कस्टमरना आम्ही रेटिंग देण्याची सुद्धा अरेंजमेंट हवी ना. आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. येस, बऱ्याच वेळा कस्टमर आमच्याशी रूड बिहेव करतात. अशा लोकांना पुढच्या वेळी ऑर्डर बुक करण्याची परमिशनच नको द्यायला. हा मुद्दा पण महत्वाचा आहे. मी नक्कीच या विषयावर भार्गव सरांशी बोलेन. अश्विनी, तुमची काही सजेशन? अश्विनी, अश्विनी. सॉरी मॅडम. काय? आर यू ओके? हो मॅडम. तुमच्या काही कंप्लेंट्स आहेत? नाही. ओके देन. ही प्रॉब्लेमची लिस्ट मी पाहिलीच आहे, तर यावर लवकर सोल्युशन ही निघेल. तुम्ही आता तुमचे पोर्टल सुरू करून लवकरच ऑर्डर्सवर जा. आणि नेक्स्ट मीटिंगची तारीख आणि टाइम मी तुम्हाला लवकरच कळवेल. ओके. मी माझ्या आई वडिलांना सोडून तुझ्यासोबत दुसऱ्या घरात कधीच राहणार नाही. तुला जर इथे राहायचं नसेल ना, तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे आहेत. पण तिथे तुला माझ्यासोबत आणि माझ्या आई बाबांसोबत राहावं लागेल. पण मी तिथे राहणार नाही.
मग आपण सुद्धा एकत्र राहणार नाही. आपण कायमस्वरूपी वेगळे राहू. आणि हा माझा निर्णय फायनल आहे. विद्युत विद्युत ऐक ना माझं. विद्युत विद्युत झालं समाधान? मिळालं पाहिजे होतं ते? कळलं तुला म्हणून मी तुला नीच म्हणाले. शिल्पी, अहो काय शिल्पी शिल्पी बोलताय बाबा? ऐकलत ना आता विद्युत काय म्हणाला? तो तयार आहे माझ्याशिवाय राहायला कायमचं आयुष्यभर. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सगळं तुझ्यामुळे झालंय. अश्विनी वाघमारे, आय हेट यू. तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला. आई, तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला.